नमस्कार. आज पंचमी. नवरात्रबद्दल आणि नवदुर्गेची नवरूपांची पूर्ण थोडक्यातच माहिती आपण आज करून घेऊया. त्यामध्ये देवीचे मंत्र, तिचे ध्यान करण्याचे चक्र आणि त्याचबरोबर उपासना केल्याने काय लाभ होते आणि देवीचे स्वरूप याबद्दलची थोडक्यात माहिती आपण थोडीशी जाणून घेऊया. शैलपुत्री. शैलपुत्री हे भगवती दुर्गा मातेचे पहिले स्वरूप आहे. नवरात्रातील पहिल्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. ही शैलराज हिमालयाची कन्या आहे, म्हणूनच हिला शैलपुत्री म्हणतात. पार्वती आणि हेमवती अशी हिची अन्य नावे आहेत. ही वृषभावर आरूढ असून हिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्रेय नमः या मंत्राने हिची आराधना मूलाधार चक्रावर स्थित ध्यान करून केली जाते. या देवीचे विशेष कृपा व्हावी म्हणून प्रतिपदेला हिचे षोडशोपचारी पूजन करून गाईच्या तुपाचे नैवेद्य अर्पण करावा आणि तेच तूप ब्राह्मणाला द्यावे. हिची भक्तिपूर्वक आराधना केल्याने ऐश्वर्य, सौभाग्य, धैर्य, आरोग्य संपन्न होते. दुसरे रूप ब्रह्मचारिणी. कठोर तप आणि ध्यान करणारी ब्रह्मचारिणी हे भगवतीचे दुर्गा मातेचे दुसरे स्वरूप आहे. नवरात्रातील दुसऱ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठीण तपश्चर्या करणारी पार्वती हीच ब्रह्मचारिणी होय. तपश्चर्येच्या प्रारंभी केवळ फलाहार, मग केवळ बिल्वपत्र सेवन आणि शेवटी पूर्ण निराहार करून हिने प्रदीर्घ तप केले. म्हणूनच भगवान शंकर हिच्यावर प्रसन्न झाले. हिच्या उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडलू आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्ये नमः. स्वाधिष्ठान चक्रामध्ये ह्या देवीचे ध्यान करावे आणि ह्या मंत्राचे उच्चार करावे. या देवीला द्वितीय दिवशी पूजन करून साखरेचा नैवेद्य दाखवल्याने मनुष्य दीर्घ आयुष्य होतो असे सांगतात. हिच्या उपासनेने तप आणि सदाचाराची वृत्ती होते. संयम, वैराग्य, विजयी प्राप्त होतो. चंद्रघंटा. भगवती दुर्गा मातेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा. हिने आपल्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण केलेला आहे, म्हणून हिला चंद्रघंटा म्हणतात. हिला स्वरांची देवी असेही म्हटले जाते. ही सिंहारूढ असून युद्ध आणि दुष्टांच्या नाशासाठी नित्य तत्पर असते. हिचे स्वरूप अद्भुत आहे. हिला 8 हात असून हिने शंख, कमळ, धनुष्य, बाण, तलवार, कमंडलू, त्रिशूळ, गदा आदी आयुधे आणि वस्तू धारण केल्या आहेत. हिच्या गळ्यात धवल पुष्पांची माला शोभून दिसते. हिच्या कंठेच्या निनादाने दैत्य, राक्षस आणि अत्याचार करणाऱ्यांना मोठे भय उत्पन्न होते. हिची उपासना करणाऱ्यांना अलौकिक सुख प्राप्त होते. मणिपूर चक्रात हिचे ध्यान करून ओम ऐं ह्रीं क्लीं
चंद्रघंटाय नमः या मंत्राचा उच्चार करून हिची आराधना केली जाते. उज्ज्वल कांती असलेल्या या देवीचे तृतीयेला पूजन करून गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि ते दूध ब्राह्मणाला द्यावे. या दिवशी देवीला शेंदूर लावण्याची पद्धत आहे. हिच्या उपासनेने मनुष्याला कष्टमुक्ती आणि मोक्षप्राप्ती होते. चौथे रूप कुष्मांडा. भगवती दुर्गा मातेचे चौथे स्वरूप म्हणजे कुष्मांडा. ही मंदहास्याने ब्रह्मांडात निर्माण करते म्हणून हिला कुष्मांडा म्हणतात. नवरात्रातील चौथे दिवशी या देवीची उपासना केली जाते. ही देवी सिंहावर आरूढ असून सूर्यलोकी वास करते. ही असीम शक्तिशाली आणि अष्टभुज आहे. तिच्या एका हातात अमृत कलश असून बाकीचे हात शस्त्रांनी सज्ज आहेत. अनाहत चक्रामध्ये ह्या देवीचे ध्यान करून ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः असे या देवीचे मंत्र उच्चार करावे. हिचे चतुर्थीला पूजन करून मालपोह्याचे नैवेद्य दाखवावे आणि तो नैवेद्य योग्य ब्राह्मणाला अर्पण करावा. या दानाने सर्व प्रकारची विघ्ने दूर होतात. या देवीच्या उपासनेने मनुष्याला रोग दोष दोष निवारण होते आणि आयु प्राप्त होते. सुख समृद्धी लाभते. स्कंदमाता. भगवती दुर्गा मातेचे पाचवे स्वरूप म्हणजे स्कंदमाता. कुमार कार्तिकीयेची म्हणजे स्कंदाची माता म्हणून हिला स्कंदमाता म्हणतात. नवरात्रातील 5व्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. हिला 4 भुजा आहेत. त्यापैकी 2 हातामध्ये कमळ आहे. हिचा एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वर उचललेला आहे आणि एक हाताने हिने मांडीवर बसलेल्या स्कंदाला म्हणजेच कार्तिकेयला धरून ठेवले आहे. कार्तिकेय देवांचा सेनापती आहे आणि दुर्गेचे त्याच्यावर आत्यंतिक प्रेम आहे. म्हणूनच हिने आपले नाव त्याच्याशी जोडले आहे. त्यामुळे हिला प्रेम, स्नेह, वात्सल्य आणि ममतेची देवी मानली जाते. सिंह हे तिचे वाहन आहे. ज्यावेळी पृथ्वीवर दुष्ट दुर्जनांचे अत्याचार वाढतात तेव्हा प्रजांच्या रक्षणासाठी ही देवी त्यांचा नाश करते. ओम ऐं ह्रीं क्लीं स्कंदमाताय नमः. विशुद्धी चक्रावर या देवीचे ध्यान करून या मंत्राचे उच्चार केल्याने सुख, शांती, मोक्ष प्राप्त करून देते. या देवीचे उपासनेने बुद्धीचाही विकास होतो. कात्यायनी. भगवती दुर्गा मातेचे 6वे स्वरूप म्हणजे कात्यायनी. कात्यायन ऋषींची कन्या म्हणून हिला कात्यायनी म्हणतात. नवरात्रातील 6व्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. ही देवी सुवर्णासमान तेजस्वी वर्णाची आहे. हिला 4 भुजा आहे. हिने एका हातात तलवार, दुसऱ्या हातात कमळ आणि अन्य 2 हातांमध्ये क्रमश वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. सिंह हे हिचे वाहन आहे.
आज्ञाचक्रामध्ये या देवीचे ध्यान करावे आणि ओम ऐं ह्रीं क्लीं कात्यायनी नमः या मंत्राचा उच्चार करावा. हिच्या उपासनाने मनुष्याच्या समस्त इष्टकामना पूर्ण होतात. त्याला सुंदर रूप प्राप्त होतं. शिक्षणात प्रगती व्हावी म्हणून हिचे अवश्य उपासना करावी. हिचे षष्टीला पूजन करून मधाचा नैवेद्य दाखवावा आणि ते मध ब्राह्मणाला अर्पण करावे. कालरात्री भगवती दुर्गा मातेचे 7वे रूप म्हणजेच कालरात्री. ही गडद काळ्या वर्णाची असून विखुरलेल्या केसांमुळे अतिशय भयावह दिसते. म्हणूनच हिला कालरात्री म्हणतात. नवरात्रात 7व्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. रक्तबीज दैत्याचा वध करण्यासाठी दुर्गा देवीनेच आपल्या तेजापासून हिला उत्पन्न केले. हिला 4 हात असून त्यात क्रमश कट्यार, लोहकंटक, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. हिला 3 नेत्रे असून हिच्या उच्छ्वासातून अग्नी बाहेर पडते. हिचे वाहन गर्दभ आहे. ललाट इथे तिचे ध्यान करून ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रेय नमः या मंत्राचा उच्चार केल्याने ह्या देवीचे आराधना केली जाते. हिचे सप्तमीला पूजन करून गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि ते गुळ ब्राह्मणाला अर्पण करावा. ही देवी शुभफल देणारी असल्याने हिला शुभंकरी असेही म्हणतात. हिच्या उपासनेने ग्रहबाधा दूर होतात. उपद्रव देणाऱ्या दुष्टांचा नाश होतो आणि स्वतःही शोकमुक्त होतो. शत्रूचा नाश होतो. विद्याबाधा दूर करण्यासाठी या देवीची उपासना केली जाते. महागौरी भगवती दुर्गा मातेचे 8वे स्वरूप म्हणजे महागौरी. ही शंख आणि चंद्रासमान अत्यंत गौर वर्णाची असल्यामुळे हिला महागौरी म्हणतात. ही शिव अर्धांगिनी आहे. हिची वस्त्रे आणि आभूषणे श्वेतवर्णाची असल्यामुळे हिला श्वेतांबरधरा असेही म्हणतात. नवरात्रात 8व्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. हिला 4 हात असून त्यामध्ये क्रमश त्रिशूळ, डमरू, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे. हिचे वाहन गाय आहे. मस्तिष्कामध्ये ह्या देवीचे ध्यान करून ओम ऐं ह्रीं क्लीं महागौरेय नमः ह्या मंत्राचे आराधना केली जाते. हिचे अष्टमीला पूजन करून श्रीफलाचा नैवेद्य दाखवावा. तो नारळ ब्राह्मणाला अर्पण करावा. या दिवशी अनेक लोक कन्यापूजनही करतात. हिच्या उपासनेने मनुष्याचे त्रिविध ताप नाहीसे होतात. त्याचे सर्व अर्थाने कल्याण होते. देवीचे 9वे आणि सर्वात शेवटचे रूप म्हणजे सिद्धिदात्री. भगवती दुर्गा मातेचे 9वे स्वरूप म्हणजे सिद्धिदात्री. देवी पुराण आणि ब्रह्मणवैवर्तन पुराण हिच्या समस्त शक्तींचे व महात्म्याचे विस्ताराने वर्णन करण्यात आलेले आहे.
ही उपासकांना सर्व प्रकारची सिद्धी देते, म्हणून हिला सिद्धिदात्री असेही म्हटले जाते. हिचीच उपासना करून भगवान शिवजींनी समस्त सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि हिच्याच कृपेने त्यांना अर्धनारेश्वर स्वरूप प्राप्त झाले होते. हिला 4 हात असून ही शंख, चक्र, गदा व पद्म धारण करते. ही सफेद फुलांच्या माला धारण करणारी असून हिचे मस्तक तेज संपन्न आहे. ही कमळात विराजमान आहे. कपाळाच्या मध्यभागी म्हणजे सुषुम्ना चक्रावरती या देवीचे ध्यान करून ओम ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्र्यै नमः या मंत्राचे हिची आराधना केली जाते. हिचे नवमीला पूजन करून लाह्यांचा नैवेद्य दाखवावा आणि त्या लाह्या ब्राह्मणाला अर्पण कराव्या. नवमीला सिद्धिदात्रीची पूजा आणि कन्या पूजनाने नवरात्र उपासनेची समाप्ती होते. हिच्या उपासनेने मनुष्याची समस्त इष्टकार्ये सिद्धीस जातात आणि त्याच्या मनकामनाही पूर्ण होतात. सिद्धी प्राप्त करण्यासाठी ध्यान केले जाते ते म्हणजे ह्या देवीचे. अशा प्रकारे आपण नवदुर्गा नवदेवींची माहिती आज घेतली आहे. ओम